नक्कीच आणि फ्रीवेवर आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पोहोचलेला आहे आणि या अटल सेतूवरूनच त्यांचा प्रवास सुरू होणार आहे आणि त्यामध्ये कार्यक्रमाचं केंद्र असेल आणि तिथे याचं उद्घाटन झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर केलं जाईल। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूच्या लोकार्पणाबरोबरच आपण पाहतोय की खारकोपर उरण रेल्वे लाईन्स प्रकल्पाचं उद्घाटन, त्याचबरोबर दिघा रेल्वे स्थानकाचं देखील उद्घाटन होणार आहे आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडेल। एका बाजूला आपण अटल सेतूची वैशिष्ट्य देखील पाहत आहोत, त्यामध्ये जवळपास मुंबई नवी मुंबई ही दोन शहरं यामध्ये जोडली जातील। शिवडी नावाशिवाय अटल सेतू भारतातील सगळ्यात लांब असा सागरी सेतू आहे। 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा हा सागरी सेतू आहे। 16.5 किलोमीटर समुद्रावर आणि 5.5 किलोमीटर जमिनीवर असा हा सेतू विस्तारलेला आहे। मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्यांसाठी मोठा वेळ वाचणार आहे। मुंबईतून अवघ्या 20 मिनिटांमध्ये नवी मुंबई तुम्हाला गाठता येईल। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळावर पोहोचणं या सागरी सेतूमुळे अधिक सोपं आणि सुलभ होणार आहे। तर मुंबई पोर्ट ते जेएनपीटी इथपर्यंत पोहोचणं देखील तुमचा वेळ यामध्ये वाचणार आहे। जवळपास 1 तासाचा वेळ यामध्ये वाचेल, तेवढी इंधनाची बचत होणार आहे आणि वेगवान असा प्रवास या ठिकाणी होऊ शकणार आहे। म्हणजे मुंबईमध्ये येण्यासाठी, मुंबईतून बाहेर पडणाऱ्यांसाठी सुद्धा हा सागरी सेतू तेवढाच महत्त्वाचा असणार आहे। आणि या सागरी सेतूचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा समृद्धी महामार्ग असं खरं तर सागर आता याला म्हटलं जातं। नक्कीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अगदी काही क्षणात अटल सेतूवर दाखल होईल आणि या अटल सेतूवरून प्रवास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईतील कार्यक्रमस्थळी दाखल होतील। तत्पूर्वी दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। या रस्त्यावरून दररोज 70,000 वाहनं जाऊ शकतील अशी क्षमता याची निर्माण करण्यात आलेली आहे। एमएमआरडीएनं या सागरी सेतूची निर्मिती केलेली आहे। आपण या सागरी सेतूचे वैशिष्ट्य पाहूयात। शिवडी नावासेवा अटल सेतू भारतातील सर्वात लांब असा सागरी सेतू आहे। 21.8 किलोमीटर लांबीचा असा हा सागरी सेतू 16.5 किलोमीटर समुद्रावर तर 5.5 किलोमीटर जमिनीवर असा हा सेतू विस्तारला आहे। मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारताकडे जाण्यासाठी प्रवाशांचा वेळ वाचवणारा असा हा सागरी सेतू। इतकंच नाही तर मुंबईतून अवघ्या 20 मिनिटांमध्ये नवी मुंबई गाठता येणार आहे। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळावर पोहोचणं अगदी सोयीचं होणार आहे। मुंबई पोर्ट ते जेएनपीटी पोर्टला कमी वेळेत पोहोचता येणार आहे। तर ही आहेत या अटल सेतूची वैशिष्ट्य आणि हा सागरी सेतू जवळपास 100 वर्ष पुढची 100 वर्ष टिकून राहावा यासाठी गंजविरोधक वस्तूंपासून हा सागरी सेतू बनवण्यात आलेला आहे। 10 देशांमधील विशेष तज्ञ आणि जवळपास 15,000 कुशल मजुरांनी अहोरात्र काम केलेलं आहे या सागरी सेतूसाठी। या सागरी सेतूची व्याप्ती जर पाहिली, म्हणजे आपण ड्रोननं जी दृश्य पाहतो त्यावरून त्याची व्याप्ती आपल्याला सहज लक्षात येते। जवळपास हा प्रवास करण्यासाठी जर तुम्ही फिरून मुंबईच्या बाहेरून गेलात तर तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 1 तासाहून अधिक वेळ लागतो। ट्रॅफिक लागतं, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, इंधन खर्ची होतं। मात्र या सागरी सेतूमुळे तुम्हाला 20 मिनिटात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे। तर यासाठी जो टोल आहे तर टोल किती लागेल, साधारणतः कार असेल तर एकेरी प्रवास याचा टोल आहे 250 रुपये आणि परतीचा प्रवास आहे 375 रुपये। तर नियमित जर पास काढला तर त्यासाठी असतील 625 रुपये आणि मासिक पासासाठी असतील 12,500 रुपये। तर एलसीव्ही किंवा मिनी बससाठी जर आपण पाहिलं तर एकेरी प्रवास साठी 400 रुपये इतका टोल आहे, तर परतीच्या प्रवासासाठी 600 रुपये आणि नियमित पाससाठी 1000 रुपये तर मासिक पास 20,000 रुपये इतका असेल। बस आणि छोटे ट्रक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रवास सुखकर असेल। एकेरी प्रवासासाठी 830 रुपये तर परतीच्या प्रवासासाठी 1245 रुपये, नियमित पास 2075 रुपये आणि मासिक पास 41,500 रुपये। तर आज अटल सेतूवरचा हा टोल किती असेल ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवलं। तर मोठे ट्रक 3XL पद्धतीचे यामध्ये आपण पाहिलं तर एकेरी प्रवास 905 रुपये इतका टोल, परतीच्या प्रवासासाठी 1360 रुपये, नियमित पाससाठी 2265 रुपये तर मासिक पास 45,250 रुपये इतका टोल लागेल।
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या अटल सेतूचं लोकार्पण होत आहे। काही वेळातच पंतप्रधानांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेल। म्हणजे सागरी सेतूवरून ते प्रवास करणार आहेत, तर ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। सध्या तरी ड्रोनने टिपलेली ही सागरी सेतूवरची दृश्य आपण पाहतो। एकतर प्रवास सुखकर होणार, कमी वेळेमध्ये तुम्हाला आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचता येणार आहे, त्याचबरोबर समुद्राची अशी ही विहंगम दृश्य देखील तुम्हाला पाहता येणार आहे। म्हणजे वांद्रवळी सी लिंक वरून जाताना जो अनुभव तुम्हाला इथे घेता येतो, तसाच अनुभव तुम्हाला या सागरी सेतूवरून जाताना सुद्धा घेता येणार आहे। तर शेवटी नावासेवा अटल सेतू नेमका कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अटल सागरी सेतूसाठी 21,200 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला। तर शिवडी ते नावाशेवा 22 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि 6 पदरी पूल आहे। शिवडी ते नावाशेवा अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये या सागरी सेतूमुळे पार करता येणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि रायगड एकमेकांना जोडलं जाणार आहे, म्हणजे 3 शहरं यामध्ये एकमेकांना जोडली जातील। 250 रुपये इतका म्हणजे 4 चाकी वाहनांसाठी हा टोल आकारला जाणार आहे। तर शेवटी नावाशेवा सागरी सेतू कसा आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। 20 मिनिटांचा हा प्रवास, मात्र अगदी वेगवान असा हा प्रवास असेल। म्हणजे साधारणतः 100 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा सागरी सेतू तयार करण्यात आलेला आहे। दररोज 70,000 वाहनं यामधून प्रवास करू शकणार आहे। अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जर या सागरी सेतूचं पाहायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक आणि मॉनिटरिंग सिस्टीम देखील या सागरी सेतूवर लावण्यात आली आहे। तर ड्रोनने टिपलेली ही दृश्य जशी आपण पाहतो, तशीच विहंगम दृश्य या सागरी सेतूवरून प्रवास करताना प्रवाशांना अनुभवता येणार आहे। आणि काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात अटल सेतूवर दाखल होतील आणि तिथून नवी मुंबई पर्यंतचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी या अटल सेतूवरून करणार आहेत। यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्री मोदींच्या ताफ्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या ठिकाणी उल्वे या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे।